सर सर आप आगे सट जाइए सर। कैमरा नीचे कर लो ना, आप आगे नहीं मत यार संदीप ना धक्का दे दूंगा यार। भाई स्टिल फोटो नीचे करो क्यों रहा यार। सर आप साइड हो जाइए ना, सर साइड आप बीच में बताओ। थोड़ा सा भाई आपकी क्या कर रहे हैं सर, आप साइड हो जाओ थोड़ा सा। सर सामने देखिए सर, नीचे लगी सामने सर भाई। अरे सर आप थोड़ा पीछे हो जाइए सर, आप लाइट ये भाई बाहर से आ रही है यार। पीछे हो जाओ यार, पीछे होकर कर लो यार। हो गया हो गया चलो हो गया। चलो पीछे आ जाओ, पीछे आ जाओ, पीछे आ जाओ यार। अरे यार क्या करना है, नहीं हो रही है। आप पीछे हो जाना, आप पीछे हो जाना, आप पीछे हो जाना, थोड़ा सा पीछे हो जाओ। आप सर आ जाओ, बाहर आ जाओ, पीछे हो जाइए आप। इस साइड अरे आराम से कैमरा ऊपर करो ना। सर इधर, सर इधर, सर 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 हाँ करिए सर। हो गया सर, हो गया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जेएनयू मध्ये मराठी अध्यासन केंद्राचं हे उद्घाटन आता या ठिकाणी पार पडलेलं आहे। तर दुसरीकडे मात्र ही जी दृश्य आपण पाहतोय, दिल्ली कार्यक्रमाविरोधात एसएफआयचं हे आंदोलन सुरू आहे। विद्यार्थी या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। या संदर्भात आपण अधिक जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी अविनाश ढेगसकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अविनाश, एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जेएनयू मध्ये मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन होत आहे, मात्र दुसरीकडे एसएफआयचे हे जे विद्यार्थी आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। आज सगळ्यात महत्त्वाचा दिवस होता की जेएनयूच्या कॅम्पसमध्ये आज स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उदय सामंत, आशिष शेलार हे स्वतः आलेले होते आणि तिथे जेएनयूच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विषय अध्ययन केंद्राची कोनशिला समारंभ आज होत होता। त्याच वेळी मात्र एफएसआयच्या जेएनयूमधील एसएफआयच्या विद्यार्थ्यांनी तिकडे आंदोलन केलेलं आहे। फडणवीसांच्या विरोधात हे आंदोलन केलं असं सांगितलं जात आहे। स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया याचं आंदोलन आहे आणि महाराष्ट्रातील जो हिंदी मराठी वाद आहे आणि इतर गोष्टींसाठी हे आंदोलन करण्यात आलं असं सांगण्यात येत आहे। तरीही ह्या जेएनयू मधल्या ह्या विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचं काम गेल्या 17 वर्षापासून रखडलं गेलेलं होतं, ते आज मार्गी लागलेलं आहे असं म्हणता येईल। आता त्याचा कोनशिला समारंभ झालेला आहे आणि स्वतः मुख्यमंत्री आता कॅम्पसच्या बाहेर पडतात, हे असे व्हिज्युअल्स येतात। पण आंदोलनाचं या कार्यक्रमात आंदोलन केल्यामुळे मात्र थोडीशी त्याला बोट लागल्याचं असं चित्र दिसत आहे। निश्चितच अविनाश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर एकीकडे मुख्यमंत्र्यांकडून आता जेएनयू मध्ये मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे, तर दुसरीकडे मात्र एसएफआयच्या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू असल्याचं समजतंय। दिल्ली कार्यक्रमाविरोधात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचं हे आंदोलन सुरू आहे। हे विद्यार्थी या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। ही दोन्ही दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकतो की फडणवीसांच्या हस्ते आता जेएनयू मध्ये मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। तर याच कार्यक्रमाविरोधात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाने आंदोलन केलेलं आहे। दिल्ली कार्यक्रमाविरोधात एसएफआयचं हे आंदोलन आपण पाहू शकतो। त्या ठिकाणी हे विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे मात्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आता मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी JNU मध्ये मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन या ठिकाणी त्यांच्या हस्ते पार पडलेलं आहे. दुसरीकडे मात्र या दिल्लीमध्ये झालेल्या कार्यक्रमाविरोधात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया कडून हे आंदोलन करण्यात येत आहे. आणखी अपडेट्स आपण याबद्दल जाणून घेणार आहोत. आपले प्रतिनिधी अविनाश ढेगसकर आपल्याशी जोडलेले आहेतच. अविनाश, अजूनही JNU मधील फडणवीसांच्या विरोधात ज्यांच्या कार्यक्रमात SFIचं आंदोलन सुरूच आहे. स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचं हे आंदोलन आहे आणि JNUच्या कॅम्पसमध्ये हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रात जो मराठी हिंदी वाद सुरू आहे, काही घडामोडी आहेत त्याच्यावर आंदोलन केले आहे स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाने असं सांगण्यात येत आहे. मात्र आता जो 17 वर्ष जो प्रकल्प रखडला होता तो म्हणजे JNUच्या विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र, त्याचा कोनशिलेचं काम आता मात्र झालेलं आहे. त्यासोबतच कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती विशेष अध्यासन केंद्र याचंही उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेलं आहे. पण आता हा कार्यक्रम झाल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री या कॅम्पसमध्ये दुसऱ्या बाजूला गेलेले आहेत. पण स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचं आंदोलन मात्र सध्या सुरू झालेलं आहे आणि त्यासोबतच त्यांचा विरोधही या कॅम्पसमध्ये सध्या सुरू आहे. निश्चितच अविनाश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिल्लीमध्ये JNU मध्ये मराठी अध्यासन केंद्राचं आता उद्घाटन पार पडलेलं आहे. तर दुसरी दृश्य जी आपण पाहतोय या ठिकाणी या कार्यक्रमाविरोधात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचं हे आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचंही या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे उद्घाटन झालंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.